हॅलो, नमस्कार. स्वामी समर्थ. मी सोनाली तुमचं परत स्वागत करते आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज बोलता बोलता कम्प्लिटली 8 वर्ष आमच्या लग्नाला झाली. खरंच या 8 वर्षामध्ये खूपच अप्स डाऊन या सगळ्याच गोष्टी संसारामध्ये घडल्या आणि त्यातच दोन गुलाबाचे फुलं म्हणजे आमचे दोन स्वराज आणि अनुश्री हेही आम्हाला भेटले. त्यासोबतच खूप साऱ्या दुःखांचा आणि सुखाचा या दोघांचाही आभास आम्ही घेतला. सो 8 वर्षाचं हे आजचा प्रवास आमच्या दोघांचा होता. ॲनिव्हर्सरी म्हणून आम्ही आलो होतो थोडंसं कासारसाई डॅमला. आता इथे खूप सारं फोटोशूट वगैरे सगळंच होतं, पण सॅटर्डे संडे ह्यावेळेस सुट्टी होती म्हणून आम्ही स्पेशली इकडेच आलो होतो. तत्पूर्वी आम्ही काही शूट हे घरच्या घरीच केले होते. सध्या खूप ॲनिव्हर्सरी रीलच्या ट्रेंडिंग रील चालू होत्या, त्यामुळे आम्ही त्यातल्या 1-2 रील अशा सेट करून ठेवल्या होत्या आणि आम्हाला ॲनिव्हर्सरीला ह्याच रील करायच्या म्हणून आम्ही तयारीत होतो. आता ही जी रील होती पहिलेच आम्ही मोबाईलमध्ये कॅच करून घेतलेली होती. त्यानंतर खूप साऱ्या वेगवेगळ्या ज्या कासरसाई डॅमला आम्हाला करायच्या होत्या त्याही होत्या. यावेळेस सेलिब्रेशन काही मोठं नाही, नॉर्मल आपल्याला छान वाटेल, आपल्या मनाला मस्त वाटेल याच इंटेन्शनने होतं. सुट्टी होती आणि मुलांनाही पाण्यामध्ये खेळायचं होतं म्हणून आम्ही स्पेशली जवळच आलो, कारण की उन्हाळा यावेळेस इतका प्रचंड आहे ना आणि त्यातच ट्रॅफिकही भयानक होती. कारण की आमच्या इकडचा मिसिंग लिंक हा 1 मेला ओपन होणार होता. त्यामुळे आम्ही पहिलेच इथल्या जवळपास विजिट द्यायला आलो, जेणेकरून इथल्या जवळपासच आम्हाला लवकरात लवकर घरी जाता येईल. जेव्हा आम्ही ही रील काढत होतो तिथे आसपास खूप सारे लोक होते, आम्हाला बघत होते कशा प्रकारे रील काढतात. पण ते म्हणताना जेव्हा आपल्या मनात काही करायचं असलं की आपल्याला जगाची फिकर राहत नाही. असंच काही आमच्यासोबत घडलं. त्यानंतर अनुश्रीचंही आम्हाला एक मस्तपैकी व्हिडिओ शूट करायचं होतं, कारण की आता आमचा 1 तारखेला आमच्या लग्नाचा वाढदिवस झाला आणि अपकमिंग तिचाही बर्थडे येत आहे. सो तिच्या बर्थडेसाठी एक छानसं असं आम्हाला एक करायचं होतं. सो फायनली तिचंही आम्ही एक फोटोशूट आणि व्हिडिओ शूट करून घेतला. या दोन्हीमध्येही मस्तपैकी तिचं शूट झालं आणि हे शूट करणारे आम्हीच होतो. आणि तुम्हाला खरंच सांगते इतकं सुंदर प्रकारे हा शूट झाला आहे ना, इंस्टाग्रामवर शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की पाहायला भेटेल. हे बघा, यामध्ये तिला जशा प्रकारे तिला डिरेक्शन दिले त्याप्रमाणे ती मस्तपैकी तिने पूर्ण तो व्हिडिओ शूट केला. आणि विशेष म्हणजे लग्नाच्या 13 दिवसानंतरच आमच्या मुलीचा वाढदिवस आहे. हा 1 वर्षानंतर पण. हो, ही गंमत अशी आहे, 2018ला आमचं लग्नाचा वाढदिवस लग्न झालं आणि 2019ला मुलीचा जन्म झाला. आता हा व्हिडिओ शूट करत असताना मोस्टली आमचे व्हिडिओ हे आमचे मुलं शूट करतात, स्पेशली अनुश्री. आता तिलाही कॅमेऱ्याची सवय झाली आहे म्हणून हा जो व्हिडिओ शूट करत होती याचा पूर्ण अँगल तिच्या हातात होता. त्यामुळे थँक्स टू माझी छोटू मोठू, माझी चिटुकली, माझी सोनोली अनुश्री, या छोट्याशा ह्याच्यामध्ये तिला कॅमेरा अँगल धरायलाच शिकली. सो थोडंसं आम्ही सेल्फी स्टिकही नेलं होतं, पण हा अँगल करण्यासाठी आम्हाला तिचीच गरज होती. सो अशा प्रकारे आम्ही ॲनिव्हर्सरीचा इव्हिनिंगचा टायमिंग इथेच सेलिब्रेट केला. तिथे मस्तपैकी केकही कट केला आणि पाण्याचा मस्त आनंदही घेतला आणि खूप सारे फोटोशूट ॲनिव्हर्सरी सगळं केलं, तेही फ्री कॉस्ट. त्यामुळे आपल्या आयडिया आपणच तयार करायच्या आणि लोकेशनही आपणच तयार करून आपण मस्तपैकी रील बनवू शकतोय. आहे की नाही मस्तपैकी आयडिया? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. भेटू परत नवीन ब्लॉग सहित नवीन वेळेवर. तोपर्यंत बाय. परंतु फॉलो नसेल केलं तर नक्की करा. बाय.